चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी। नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। अनेक चाकरमानी मुंबईकर या होळी सणाला येतात। हा असा एकमेव सण आहे की ग्रामीण भागामध्ये मुंबईकर या सणाला मोठ्या प्रमाणात येतात आणि सुदैवाने मुंबईची निवडणूक आणि आपल्या मतदारसंघाची निवडणूक याच्या तारखा वेगवेगळ्या। 23 एप्रिलला आपल्या मतदारसंघाची निवडणूक आहे आणि 29 एप्रिलला मुंबई मतदारसंघाच्या मुंबईच्या मतदारांची निवडणूक आहे। आणि आजपर्यंत शिवसेना आणि मुंबई आणि कोकण एक वेगळं नातं आहे आणि त्यामुळे तो फायदा सुद्धा आपल्याला होणार आहे। या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे। शिमग्याचा सण चालू आहे आणि आधी दिवसाच्या दिवे लागण्याच्या वेळेला ही महिलांची उपस्थिती या मेळाव्याला दाखवून देते। यश तर मिळणार आहे पण निर्माणपणे जे 3 लाखाच्या मताधिक्य मिळणार आहे ती या उपस्थितीवर राजकारणाच्या मागे महिला भगिनीचा खूप आशीर्वाद। राजकारणाबद्दल बोलावं थोडं आहे। 5 वर्षापूर्वी या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी जेव्हा सर्वप्रथम आले आम्हाला थोडं वाटलं होतं की याला हा मतदारसंघ एवढा फिरता येईल नाही। 50 तालुके या बरोबर ही शंका होती सगळ्यांना। हा 300 किलोमीटरचा हा मतदारसंघ आहे। त्या परशुरामपासून 340 या परशुरामच्या अभय शस्त्रबुद्धीच्या समोर परशुरामाचं गेट आहे त्या बांधल्यापर्यंत म्हणजे गोव्याच्या बॉर्डरपर्यंत 340 किलोमीटरचा मतदारसंघ। 15 तालुके 2000च्या आसपास गाव आहे।
मी शाहिद किरणकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की लोकसभेची निवडणूक आता पुढे आलेली आहे. 23 एप्रिलला मतदान आहे आणि या अनुषंगानं सगळीकडे वातावरण पेटलेलं आहे. आत्ताचं चिपळूणमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये पाहिलेली उपस्थिती अत्यंत मोठी होती आणि सन्माननीय विनायकजी राऊत जे आता उमेदवार म्हणून घोषित झालेले आहेत आणि ते आपल्या परीने या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि नेमकं चित्र काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्या. साहेब, तुमचं रत्नागिरी वनमध्ये स्वागत आहे. कार्यकर्त्याचा मेळावा पार पडलेला आहे. आपण समाधानी दिसत आहे. काय वाटतं भविष्यामध्ये काय चित्र निर्माण होईल? नक्कीच या चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सदानंद चव्हाण यांच्या लोकप्रियतेमुळे हा मतदारसंघ तर पूर्णपणे शिवसेना भाजपमय झालेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून आजचा जो मेळावा झाला या ठिकाणी केवळ चिपळूण तालुक्याचा तो खूपच अत्यंत उत्साहवर्धक असं उपस्थिती त्या कार्यकर्त्यांची होती. विशेष करून महिला कार्यकर्त्यांची जी उपस्थिती होती ती प्रशंसनीय होती आणि नक्कीच आता आमदार सदानंद चव्हाण साहेबांनी जाहीर केलेलं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपचा खासदाराला जवळ 50,000पेक्षा जास्त मताधिक्य आम्ही मिळवून देऊ हा त्याने जो निर्धार केला आहे तो नक्कीच सत्य ठरेल. साहेब, चर्चा अशी आहे की समोर तेवढा ताकदवर विरोधक नाही आहे. तुम्ही देखील मानता का? मी तसं मानत नाही. आमच्यासमोर आलेले प्रत्येक उमेदवार हे ताकदवान आहेतच असा ग्रहित धरून आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. मी पण तसंच कामाला लागलेलो आहोत. आपण मतदारांना हेच कारण की ही कोकण भूमी आहे. त्या कोकण भूमीमध्ये संस्कृती आणली पाहिजे. इथे विकृतीचा शिरका होता कामा नये. माझ्या समोर जे काही उमेदवार जे येतील स्वाभिमान पक्षाचे त्यांची विकृती किंवा त्यांची जी पद्धत आहे या कोकण भूमीला कधी मानवणारी नाही आणि म्हणून अशी विकृती कायमची या कोकणभूमीतून पळून लावे आणि संस्कृती संवर्धन करून ही देवभूमी संतभूमीचं रक्षण करणं हे आपल्यावर पडलेली जबाबदारी आहे. त्याचं तुम्ही कार्यकर्त्यांनी अनुकरण करून प्रचंड मताधिक्याने शिवसेना भाजपच्या खासदारांना निवडून द्या आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याच प्रचंड मताधिक्याने आमदारांना निवडून द्या असं आवाहन आम्ही केलेलं आहे. धन्यवाद साहेब, तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. तरी होती विनायकजी राऊत साहेब, आपण आमच्या समाजासाठी आम्ही आपले आभार आहोत. यांनी आपले मत व्यक्त केले. पाहूया भविष्यामध्ये कशाप्रकारे वातावरण तापत जातं. पुन्हा आपण ते संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. मी शाहिद किरणकर, राज्याच्या रत्नागिरीवर. धन्यवाद.